तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे महादेवाच्या डोंगरावरील मंदिरामधील महादेवाचे पिंड व नंदीची अज्ञात इस्मानाने तोडफोड केल्याने अणदूर व खुदावाडी ग्रामस्थांनी कडकडीत गाव बंद करून सदर घटनेचा निषेध केला आहे। यावेळी अणदूर ग्रामपंचायतीच्या समोर अनेकांनी निषेध करून झालेल्या घटनेचा सखोल तपास करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी अणदूर व खुदावाडी ग्रामस्थांनी केली आहे। यावेळी घटनास्थळी श्वान पथक पाचारण करण्यात आले व याबाबत अधिक तपास नळदुर्ग पोलीस स्टेशन करत आहे। त्याचबरोबर शनिवारी दिनांक 17 ऑगस्ट रोजी चिवरीपाठी येथे रास्ता रोको करण्यात येणार असून याबाबतचे निवेदन सखल हिंदू समाजाच्या वतीने नळदुर्ग पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे। होतं त्याच्यामुळे सगळे इकडे लागले होते। त्या माळावर कोणच नाही आणि श्रावण महिना असून त्या मंदिरात रोज भाविक जातात। खुदावाडी परिसरातले, अणदूर परिसरातले सगळे भाविक तिथे रोज पूजेसाठी जातात। पण त्या काल 15 ऑगस्ट असल्यामुळे कोण गेलंच नाही। मग दुपारनंतर काय भक्त गेले आणि मग लक्षात आलं की कुणीतरी असं ते मूर्तीची विटंबना पूर्ण केली, नंदीची तोडफोड केली आहे। पण ही हजारो वर्षापासूनचं मंदिर आहे की हे आत्ता तयार झालेलं मंदिर नाही। हजारो वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि त्या नंदीची तोडफोड केली आहे आणि एवढ्या क्रूर पद्धतीने त्याची नासधूस केली आहे की ही सगळ्यांच्या भावना दुखावतील असं कृत्य त्या ठिकाणी दिसून आलं। त्याच्यामुळं या पोलीस प्रशासनाला आम्ही कालच्यापासून एकच सांगतो की ह्याची छडा व्हायला पाहिजे की कोण केलं, हा प्रकार कोणी केले का कुणाच्या सांगण्यावरून केलं आहे, त्याचा उलगडा ह्या जनतेसमोर, हिंदू समाजासमोर दिसलंच पाहिजे। कारण हे प्रकार म्हणजे एका हिंदूने केलेलं असं वाटतच नाही आम्हाला की त्याला एकाला घराला लावले असतील आणि त्याचे सूत्रधार कोण आहेत हे आम्हाला माहिती पाहिजे। अणदूर आणि अणदूरच्या परिसरातील जे हिंदूप्रेमी आहेत त्यांचं एकच मागणी आहे की हा प्रकार लवकरात लवकर उघडकीस आला पाहिजे आणि त्याच्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करून आम्हाला सहकार्य केलं पाहिजे। त्यानंतरची भूमिका काय समाजात? जोपर्यंत आम्ही कालच्यापासून निषेध व्यक्त केलाय, कालपासून अणदूर बंद आहे, आज बंद आहे। अणदूरच्या परिसरातील, उद्याच्या परिसरातील बरेच गाव बंद आहे आणि ही भावना म्हणजे एकट्या ह्याची नाही, एकट्या समाजाची नाही, सगळ्यांची भावना आहे आणि कोणाला न सांगता सगळे निषेध व्यक्त केलेला आहे। बंद हे कोण सांगण्यावरून नाही, सगळ्यांनी व्यवहार बंद ठेवले आणि उद्या 11 वाजता निवेदन दिलंय। उद्या 11 वाजता आम्ही हायवेवर 1 तासासाठी रस्ता रोको करणार आहे ते निषेध व्यक्त करण्यासाठी। त्याच्यासाठी पोलीस प्रशासनाला आम्हाला सहकार्य करावं, तेवढ्यासाठी आम्ही निवेदन द्यायसाठी इथं आलो। डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे, अणदूर, तुळजापूर।